हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिकमधील मोशनल EMF हा सेक्शन कंप्लीट केलेला आहे. या सेक्शनवरती डिपेंड न्यूमरिकल्सही सॉल्व केलेले होते. आपण मोशनल EMF पार्टवरती नीट जे एक्झाममध्ये जर क्वेश्चन सॉल्व करायचे असतील तर तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे जी बुक्स आहेत त्यात या सेक्शनवरती डिपेंड जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन सॉल्व करा, डाऊट्स विचारा. प्रॅक्टिस जर नाही केली स्वतःहून तुम्ही तर या स्टडी करण्याचा काहीही यूज होणार नाही, लक्षात ठेवा. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकमधील नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट करतो आहे. दॅट कन्सेप्ट इज सेल्फ इंडक्शन. अशीच एक सिमिलर कन्सेप्ट आहे म्युच्युअल इंडक्शन, जे आपण नेक्स्ट पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. मग इंडक्शन हा वर्ड आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज इंडक्शन? इंडक्शन मीन्स प्रोडक्शन. कशाचं प्रोडक्शन? इंडक्शन ऑफ करंट, ज्याला आपण इंड्युस्ड करंट म्हणतो, किंवा इंडक्शन ऑफ EMF. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वर्ड यूज केला होता. याचं मिनिंग काय घेतलं मग आपण नंतर? इंडक्शन ऑफ करंट ड्यू टू दी चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू ए कॉईल, जे आपण फॅरेडेज लॉमध्ये डिस्कस केलं होतं. मग मॅग्नेटिक फ्लक्सच्या चेंज होण्यामुळं करंट इंड्यूस होतो आणि मग याला म्हटलं होतं आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. देन व्हॉट इज सेल्फ इंडक्शन? सेल्फ इंडक्शनचं मिनिंग काय? सेल्फचा अर्थ झाला स्वतःहून. इंडक्शन म्हणजे करंट इंड्यूस होणं. मग स्वतःहून करंट इंड्यूस होणं याचा अर्थ काय झाला? तर एखाद्या कॉईलमध्ये जर करंट इंड्यूस झाला पण कुणामुळं? स्वतः त्या कॉईलमुळंच, तर त्याला काय म्हणणार आपण? सेल्फ इंडक्शन. स्वतःहून स्वतःमध्येच करंटला इंड्यूस करणं, याला काय म्हणू शकतो आपण? सेल्फ इंडक्शन. मग कसा हा इंड्यूस होऊ शकतो? जनरली करंट कसा इंड्यूस होतो आपण काय कन्सिडर केलं होतं? जर एखादी कॉईल असेल आपल्याकडे, सपोज एक सर्क्युलर कॉईल आहे अशी, किंवा सॉलिड घेऊ शकतो आपण, आणि एक मॅग्नेट आहे आपल्याकडे. हे एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. अँड नाव व्हेन वी मूव दिस मॅग्नेट टुवर्ड्स कॉईल ऑर अवे फ्रॉम कॉईल, मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल चेंजेस. आता मॅग्नेट टुवर्ड्स कॉईल मूव्ह केला तर इन्क्रीज होतो, अवे फ्रॉम कॉईल नेला तर इथं काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम d∅dt EMF विल बी इंड्युस्ड इन दी कॉईल. या कॉईलमध्ये एक EMF इंड्यूस होतो, म्हणजे एक इमॅजिनरी सेल इंड्यूस होतो, ज्यामुळं त्या कॉईलमध्ये करंट फ्लो होतो, ज्याला आपण इंड्युस्ड करंट म्हटलं होतं. आणि याला नाव दिलं होतं आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, असं नाव दिलं होतं. पण इथं जो फ्लक्सचा चेंज आहे तो कुणामुळं? ड्यू टू दी मोशन ऑफ दिस बार मॅग्नेट. एक एक्सटर्नल एजंट इथं वर्क होतोय. पण याला वर्ड असा यूज केला आहे की सेल्फ इंडक्शन, म्हणजे ह्या कॉईलमध्ये करंट इंड्यूस झाला पाहिजे, पण कुणामुळं? स्वतः त्या कॉईलमुळंच, मॅग्नेटमुळं नाही. स्वतः कॉईलच्याच काही पॅरामीटर चेंज होण्यामुळं जर त्यात करंट इंड्यूस झाला तर त्याला काय म्हणणार आपण? सेल्फ इंडक्शन म्हणणार आहे. मग हा कसा होऊ शकतो हे एक्सप्लेनेशन घेण्यासाठी एक सिम्पल डायग्रॅम मी ड्रॉ केले. ओके, डायग्रॅममध्ये एक कॉईल कन्सिडर केले मी. आता इथून पुढं कॉईलचं मिनिंग लक्षात ठेवा, ज्याला इंडक्शन कॉईल असाही वर्ड आपण पुढे यूज करणार आहे. कॉईलचा अर्थ झाला स्प्रिंगसारखा असा एखादा कंडक्टिंग वायरचा सॉलिनॉइड तयार केला आपण. हे कॉन्टॅक्टमध्ये नाहीत असे टर्न्स, असे वायरचे एका नंबर ऑफ काय केले तर आपण टर्न्स केले, त्याला म्हणायचं कॉईल, ज्याला सिम्पली इंडक्शन कॉईल म्हणतो आपण. या कॉईलला एका सेलच्या अक्रॉस, सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट केलं आहे आणि एक की सिरीजमध्ये इथं कनेक्ट केलेली आहे. ओके, इनिशियली की ऑफ आहे. आता बघा, एक DC सोर्स आहे. हे याचं एक्झाम्पल AC सोर्स थ्रू बेटर आहे एक्सप्लेन करणं, पण आणखी आपल्याला AC करंट माहीत नाही, म्हणून आपण DC करंटमधूनच याला एक्सप्लेन करणार आहोत. याचा फायदा एक आहे की यातून आणखी काही कन्सेप्ट आपल्या क्लिअर होतात. आता सपोज या DC सोर्सला मी ऑन केलं, म्हणजे की टॅपिंग की आहे इथं एक, या कीला मी ऑन केलं. की ऑन केल्यावर जनरली आपण काय म्हणतो? करंट पासेस थ्रू दिस सर्किट. सर्किटमधून काय पास होतो म्हणतो आपण? करंट. आणि सपोज एक कॉन्स्टंट करंट या सर्किटमधून फ्लो होणारा जो आहे तो करंट आहे इथं I0. ओके, एक कॉन्स्टंट करंट पासेस थ्रू दिस सर्किट. किती करंट आहे हा? I0. की ऑफ असताना सर्किटमधून पास होणारा करंट किती होता? 0 होता. आता यामध्ये मला सांगा, व्हेन वी स्विच ऑन दिस की, या कीला आपण ज्यावेळी काय केलं? ऑन केलं. देन करंट पासिंग थ्रू दिस सर्किट कंटिन्युअसली इन्क्रीजेस. हा करंट सर्किटमधून पास होणारा काय होतो? इन्क्रीज होतो. म्हणजे तो सडनली I0 होत नाही. सर्किटमधून पास होणारा करंट हा स्विच ऑन केल्यावर 0चा डायरेक्टली, म्हणजे कुठलाही टाईम इंटरवल न घेता डिरेक्टली I0 होत नाही तो, तर तो काय होतो? असा
इन्क्रीज होतो, म्हणजेच तो 0 पासून असा इन्क्रीज होत जाणार आणि मग मॅक्झिमम किती होणार तो करंट या सर्किटमधून पास होणारा I0 होईल आणि मग तो कॉन्स्टंट करंट सर्किटमधून काय होत राहील, फ्लो होत राहील. पण सडनली I0 होणार नाही. याला म्हणणार आहे आपण ग्रोथ ऑफ करंट. याला करंटचा काय म्हणायचा, ग्रोथ म्हणणार आपण. की ऑन केली की करंट 0 पासून I0 पर्यंत काय होतो, इन्क्रीज होतो आणि मग कॉन्स्टंट राहतो. तसंच सेम व्हेन वी स्विच ऑफ दिस की, या कीला मी ऑफ केलं तर आपण असं म्हणतो की करंट सडनली 0 झाला. नो, तो सडनली 0 होत नाही. तर I0 पासून हा करंट परत काय होतो, कंटिन्युअसली डिक्रीज होतो आणि मग 0 होतो. एकदम I0चा 0 होत नाही, तर स्लोली तो 0 होतो. आता स्लोली म्हणजे तरीही तो फास्टच आहे, मायक्रो सेकंड मिली सेकंडमध्ये होत असेल पण होतो तो. आणि मग हे जे डिक्रीज होणं आहे करंटचं मॅक्झिमम करंटपासून 0 पर्यंत, याला म्हणणार आहे आपण डीके ऑफ करंट. याला म्हणणार आपण ग्रोथ ऑफ करंट आणि याला काय म्हणायचं, डीके ऑफ करंट. आता ह्या करंटच्या ग्रोथ किंवा डीकेचा आपण विचार करणार आहे, कॉन्स्टंट करंट विसरायचा. आता काय सांगितलं बघा, सर्किटमधून फ्लो होणारा कॉन्स्टंट करंट किती आहे, I0. आपण त्याचा विचारच करत नाही. आपल्याला करंटचा ग्रोथ किंवा डीके याचा फक्त विचार करायचा आहे. आता कीला मी ऑन केल्यानंतर ह्या कॉइलमधून, सॉलिनॉइड कॉइलमधून आता करंट पास होईल. ह्या कॉइलमधून काय पास होणार आहे, करंट. लाईक दिस, सपोज I0 करंट पासेस थ्रू धिस कॉइल. या कॉइलमधून करंट पास होतोय. आता बघा, कॉइलमधून जर करंट पास झाला, अकॉर्डिंग टू दी ओरस्टेड एक्सपेरिमेंट, करंट कॅरिंग कंडक्टर प्रोड्युसेस ए मॅग्नेटिक फील्ड. आणि सॉलिनॉइडची मॅग्नेटिक फील्ड कशी असते हे आपल्याला चांगलंच माहीत आहे, लास्ट टॉपिकमध्ये डिस्कस केलेलं आहे आपण. सॉलिनॉइडची मॅग्नेटिक फील्ड एखाद्या बार मॅग्नेट सारखीच असते, या टाईपमध्ये. ओके, दिस सॉलिनॉइड प्रोड्युसेस ए मॅग्नेटिक फील्ड लाईक दिस, सिमिलर टू ए बार मॅग्नेट. सॉलिनॉइडमधून करंट पास केल्यामुळं ह्या सॉलिनॉइडनं काय तयार केली, एक मॅग्नेटिक फील्ड इथं इंड्यूस झाली. डायरेक्शन कशी असते, नॉर्थ टू साऊथ कन्सिडर करूया या टाईपमध्ये. दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता ह्या सॉलिनॉइडचा जो आतला हॉलो पार्ट आहे, कोअर जो आहे सॉलिनॉइडचा, त्या कोअरमधून मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स काय होत आहेत, पास होत आहेत. म्हणजे हा जो कोअर असणार आहे सॉलिनॉइडचा, याच्या आतून मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स काय होत आहेत, पास होत आहेत. याचाच अर्थ देर विल बी ए फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स पासेस थ्रू दिस कॉइल. ह्या कॉइलमधून आता काय पास होतोय, मॅग्नेटिक फ्लक्स पास होतोय. लक्षात आलं काय सांगतोय मी, कॉइलमधून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्स फाय हा आपण कॅल्क्युलेट करू शकतोय बाय युझिंग फॉर्म्युला BA. बी बार डॉट ए बार असतो ॲक्च्युली, याला आपण BA कॉस थिटा लिहितो. इथं थिटा 0 असल्यामुळं BA असं सिम्पली लिहू शकतोय आपण. एरिया तर कॉन्स्टंट राहणार आहे, कॉइलचा चेंज होणं पॉसिबल नाही. राहिलं काय, बी इज व्हॉट, बी इज दी मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस सॉलिनॉइड. सॉलिनॉइडची काय असणार आहे, ती मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. आणि सॉलिनॉइडची मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय लिहितो आपण, μ0 Ni डिराईव्ह केला आहे ना आपण, आणि मग त्याला इंटू A हा फ्लक्सचा फॉर्म्युला झाला, फ्लक्स पासिंग थ्रू दिस सॉलिनॉइड. आता या टर्म्समध्ये एरिया, नंबर ऑफ टर्न्स आणि μ0, ऑल दीज टर्म्स आर कॉन्स्टंट. Therefore, magnetic flux passing through this coil depends only on the current passing that coil. या कॉइलमधून जो काही करंट पास होतोय त्याच्यावरती कम्प्लिटली हा कॉइलमधून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्स आहे, म्हणजे त्या कॉइलमधून पास होणारा. आता विचार करा, व्हेन वी स्विच ऑन दिस की, टॅप कीला मी ऑन केलं तर करंट लगेच I0 होत नाही, इट स्टार्ट्स इन्क्रीजिंग. करंट काय होतोय, इन्क्रीज होतोय. आणि त्याची ही जी ग्रोथ प्रोसेस आहे, करंटचं इन्क्रीज होणं जे आहे, हे करंट इन्क्रीज होत असताना मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होणार. अँड दॅट्स वाय द मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉइल ऑल्सो इन्क्रीजेस. लक्षात आलं, ह्या कॉइलमधून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्सही काय होतो, इन्क्रीज होतो. आता फ्लक्स इन्क्रीज झाला म्हणजे चेंज झाला, आणि लगेच डोळ्यापुढं आणायचं, चेंज म्हटलं की d∅, and d∅/dt is nothing but induced EMF according to the Faraday's law. मॅग्निट्यूड एवढी असते इथं. याचा अर्थ या कॉइलमध्ये मग काय इंड्यूस झाला पाहिजे, EMF इंड्यूस झाला पाहिजे. काय EMF इंड्यूस झाला पाहिजे, लक्षात आलं. कीला ऑन केल्यानंतर करंट स्टार्ट्स इन्क्रीजिंग फ्रॉम 0 टू मॅक्झिमम व्हॅल्यू. 0 पासून मॅक्झिमम पर्यंत हा करंट इन्क्रीज होतो, ग्रोथ होतो करंटचा.
आणि हा करंटचा ग्रोथ असताना व्हेन करंट इन्क्रीजेस देन द मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल ऑल्सो इन्क्रीजेस, मीन्स गोज ऑन इन्क्रीजिंग. इन्क्रीज होतोय म्हणजे चेंज झाला, अँड बिकॉज ऑफ दॅट चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू दिस कॉईल EMF विल बी इंड्युस्ड इन दॅट कॉईल. त्या कॉईलमध्ये काय होतो, EMF इंड्यूस होतो. म्हणजे ह्या कॉईलमध्ये एक EMF इंड्यूस झाला. लक्षात आलं काय सांगतो, या कॉईलमध्ये एक EMF इंड्यूस झाला म्हणजेच करंट इंड्यूस झाला. ऑलरेडी त्या कॉईलमधून करंट पास होतोयच की, कोणता, हा आपण दिलेला करंट. पण हा आपण जो अप्लाय केलेला करंट आहे त्याच्यात चेंज होण्यामुळं कॉईलमधून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला, आणि त्या मॅग्नेटिक फ्लक्सच्या चेंज होण्यामुळं त्याच कॉईलमध्ये आणखी एक करंट इंड्यूस झाला, ॲडिशनल करंट इंड्यूस झाला आहे. आता आपण दिलेलं आहेच, ॲडिशनल करंट त्या कॉईलमध्ये काय झाला आहे, इंड्यूस झाला आहे. मग मला सांगा, तो जो या कॉईलमध्ये ॲडिशनल करंट इंड्यूस झाला आहे त्या करंटची डायरेक्शन कशी असेल. आता सेम ॲप्लाय केलेल्या करंटसारखीच असेल का त्याच्या अपोजिट असेल. लेन्झ लॉ आठवा. लेन्झ लॉ काय सांगतो, करंटची डायरेक्शन कशी असते, द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इज सच दॅट इट अपोजेस द कॉज दॅट प्रोड्युसेस इट. ज्या कारणामुळं तो करंट इंड्यूस झालेला असतो त्या कॉजला, त्या रिझनला तो इंड्युस्ड करंट अपोज करतो. म्हणजेच कसा असतो, त्याच्या अपोजिट डायरेक्शननं असतो. मग इथं आता मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे या कॉईलमधून पास होणारा काय होतोय, इन्क्रीज होतोय. ग्रोथ प्रोसेस सांगतोय मी. यावेळी ह्या कॉईलमधून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज होतोय. मग मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज जर होत असेल तर कॉईलमध्ये असा करंट इंड्यूस होतो की तो त्या फ्लक्सच्या इन्क्रीज होण्याला अपोज करतो. फ्लक्स कोणामुळे इन्क्रीज होतोय, ड्यू टू दी इन्क्रीज इन करंट. करंट इन्क्रीज झाल्यामुळं फ्लक्स इन्क्रीज होतोय. म्हणजे ह्या कॉईलमध्ये असा करंट इंड्यूस होतो की तो करंट या करंटच्या इन्क्रीज होण्याला अपोज करतो. मग अपोज म्हणजे कसा इंड्यूस होईल, आपण अप्लाय केलेल्या करंटच्या अपोजिट डायरेक्शननं इंड्युस्ड करंट इन कॉईल. इंड्युस्ड करंट लिहितो मी इथं. कॉईलमध्ये करंट इंड्यूस झाला आहे, पण आपण जो दिलाय त्या कॉईलला करंट त्याच्या अपोजिट डायरेक्शननं करंट इंड्यूस झाला. कधी, ॲट दी ग्रोथ ऑफ करंट, करंट इन्क्रीज होत असताना. आणि मग या कॉईलमध्ये हा जो इंड्युस्ड करंट आहे, याच करंट इंड्यूस झाला कुणामुळं, the induction of current or the production of current in a coil due to the change in current in the same coil. या कॉईलमध्ये जो करंट इंड्यूस झाला आहे तो कुणामुळं, त्याच कॉईलमधल्या करंटच्या चेंज होण्यामुळं. ह्या कॉईलमधून जो करंट पास होतोय ना तो करंट चेंज झाल्यामुळं त्याच कॉईलमध्ये एक्स्ट्रा करंट इंड्यूस झाला. त्याला म्हणून आपण म्हटलंय सेल्फ इंडक्शन. म्हणून काय म्हटलं याला, सेल्फ इंडक्शन. ही झाली ग्रोथची प्रोसेस. कसा करंट इंड्यूस होतोय लक्षात आलं, अपोजिट. करंट म्हणजेच काय इंड्यूस झाला, EMF इंड्यूस झाला. आणि मग हा EMF जो आहे इंड्यूस झालेला, हा EMF एक्सटर्नल सोर्स जो आहे आपला याच्या अपोजिट असतो. याच्या कसा असतो, हा अपोजिट. अपोजिट म्हणजे काय, तर या करंटच्या फ्लोला तो काय करतो, अपोज करतो. आणि मग याला आपण ह्या इंड्युस्ड EMFला बॅक EMF असंही नाव देणार आहे. We can say that this induced EMF is known as back EMF. याला काय म्हणणार आहे आपण, बॅक EMF. बॅक EMF का, तर हा एक्सटर्नल सोर्सला काय करतो, अपोज करतो, एक्सटर्नल करंटला. पहिली कंडिशन झाली. नाव सेकंड कंडिशन. आता सेकंड प्रोसेसमध्ये इथं आता काय होईल बघा, करंट इन्क्रीज होईल. नाव दी करंट विल बी मॅक्झिमम. सर्किटमधला करंट काय आता, मॅक्झिमम आहे. मॅक्झिमम करंट झाल्यानंतर हा कॉन्स्टंट राहतो. आता सर्किटमध्ये करंट कॉन्स्टंट राहणार. अँड वेन दी करंट रिमेन्स कॉन्स्टंट मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू दॅट कॉईल ऑल्सो कॉन्स्टंट. अँड इफ दी फ्लक्स थ्रू कॉईल कॉन्स्टंट देन देर विल बी नो EMF इज इंड्युस्ड इन दी कॉईल. कॉईलमध्ये EMF तर इंड्यूस होणार नाही आहे का, फ्लक्स कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ कॉईलमधून जर कॉन्स्टंट करंट फ्लो होत असेल तर त्या कॉईलमध्ये कुठलाही EMF किंवा करंट इंड्यूस होत नाही. मग ह्या कॉईलमध्ये करंट किंवा EMF कधी इंड्यूस होतोय, वेन दी करंट इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू मॅक्झिमम व्हॅल्यू. इन दिस प्रोसेस ए बॅक EMF म्हणजे अपोजिट EMF और इंड्युस्ड करंट विल बी इंड्युस्ड इन अ कॉईल इन दी अपोजिट डायरेक्शन. अप्लाय केलेल्या करंटच्या अपोजिट डायरेक्शनना हा करंट काय होतो, इंड्यूस होतो. कारण तो चेंजला नेहमी, त्याच्या कॉजला नेहमी काय करत असतो, अपोज करत असतो. आता सेकंड कन्सेप्ट. नाव वेन वी स्विच ऑफ दिस की, या कीला काय केलं आपण, स्विच ऑफ केलं. आता स्विच ऑफ केल्यानंतरची प्रोसेस काय, कॉईलमधून किती करंट पास होतोय, I0.
तो सडनली लगेच झिरो होणार नाही, तर तो डिक्रीज होत जातो आणि मग झिरो होतो. मग हे जे डिके आहे करंटचं, डिक्रीज होणं आहे करंटचं, ह्या डिक्रीज होताना आता करंट काय होतोय, डिक्रीज होतोय. नाव द करंट पासिंग थ्रू दिस कॉईल डिक्रीजेस. व्हेन करंट डिक्रीजेस, फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉईल ऑल्सो डिक्रीजेस. कॉईलमधून पास होणारा फ्लक्सही काय झाला, डिक्रीज झाला. आणि फ्लक्स डिक्रीज झाला म्हणजे परत चेंज इन फ्लक्स आलं. अँड बिकॉज ऑफ दिस चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स अगेन EMF विल बी इंड्युस्ड इन दी कॉईल. ह्या कॉईलमध्ये परत EMF इंड्यूस होतो. म्हणजेच ह्या कॉईलमध्ये परत एकदा आता काय झाला, करंट इंड्यूस झाला. बट नाव द डायरेक्शन ऑफ करंट इज रिव्हर्स्ड. आता मगाशी फ्लक्स इन्क्रीज होत होता म्हणजे करंट इन्क्रीज होत होता, तर त्या कॉईलमध्ये इंड्यूस झालेला करंट त्या एक्सटर्नल हा जो अप्लाय केलेला करंट आहे त्याच्या इन्क्रीज होण्याला अपोज करतो. म्हणजे इंड्यूस्ड करंट हा अप्लाइड करंटच्या अपोजिट डायरेक्शन असतो. आता करंट इन्क्रीज होत नाही, नाव करंट डिक्रीजेस. करंट डिक्रीज होतोय, फ्लक्स डिक्रीज होतोय. मग फ्लक्स डिक्रीज होण्याच्या रिझनला यात तयार झालेला इंड्युस्ड करंट आहे तो अपोज करतो. म्हणजेच काय करणार आहे, त्याला डिक्रीज होऊ देत नाही. याचा अर्थ ह्या कॉईलनं जो एक स्वतःहून काहीतरी करंट इंड्यूस केला आहे, याच्यात जो करंट इंड्यूस झाला आहे हा इंड्युस्ड करंट आता अप्लाय केलेल्या करंटच्या सेम डायरेक्शन असतो. म्हणजे तो त्या करंटला डिक्रीज होऊ देत नाही. आपला स्वतःचा इंड्यूस झालेला करंट तो त्यात ॲड करतो. कधी, व्हेन फ्लक्स डिक्रीजेस. करंट डिक्रीज जर होत असेल तर कॉईल स्वतः इंड्यूस केलेला करंट त्यात ॲड करते. कॉईलमध्ये करंट काय इंड्यूस झाला, बिकॉज ऑफ दी चेंज इन फ्लक्स. आता डिक्रीज होतोय, फक्त मगाशी इन्क्रीज होत होता. म्हणजे दोन्ही प्रोसेसमध्ये कॉईलमध्ये करंट इंड्यूस होतोय. करंट डिक्रीज होत असताना म्हणजेच फ्लक्स इन्क्रीज होत असताना जो इंड्युस्ड करंट आहे तो अप्लाइड करंटच्या अपोजिट डायरेक्शननं, आणि त्या EMFला आपण म्हटलंय बॅक EMF. आणि फेन दी करंट स्टार्ट्स डिक्रीजिंग, डीके करंट होत असेल तर काय होणार, फ्लक्स पासिंग थ्रू कॉईल डिक्रीजेस अँड अगेन EMF इज इंड्युस्ड इन दी कॉईल. म्हणजेच करंट कॉईलमध्ये परत इंड्यूस झाला. बट नाव दी इंड्युस्ड करंट इज इन दी सेम डायरेक्शन ऑफ दी अप्लाइड करंट. अप्लाय करंटच्या सेम डायरेक्शननं तो इंड्युस्ड करंट असतो. आता याचा अर्थ असा आहे की या प्रोसेसमध्ये कॉईलचं काम काय आहे बघा. व्हेन वी स्विच ऑन दिस की, या कीला मी ऑन केलं. कीला ऑन केल्यानंतर करंट जो आहे तो सर्किटमधला काय होतोय, इन्क्रीज होतोय. करंट इन्क्रीज होत असताना ही कॉईल त्या करंटच्या इन्क्रीज होण्याला अपोज करते. कॉईल त्या करंटच्या इन्क्रीज होण्याला काय करते, अपोज करते. का, तर कॉईल स्वतःचा थोडा करंट इंड्यूस करते आणि अप्लाय केलेल्या करंटच्या अपोजिट डायरेक्शननं तो फ्लो होतो. म्हणजे करंटच्या इन्क्रीज होण्याला ही कॉईल काय करते, अपोज करते. व्हेन वी स्विच ऑफ दिस की, ह्या कीला ऑफ केलं की ही कॉईल परत आणखी एक करंट इंड्यूस करते. आणि आता हा इंड्युस्ड करंट अप्लाय केलेल्या करंटच्या सेम डायरेक्शननं असतो. म्हणजेच की ऑफ केल्यानंतर सर्किटमधला करंट जो डिक्रीज होतोय त्या करंटला ही कॉईल डिक्रीजही होऊ देत नाही. म्हणजे ह्या कॉईलचं काम आहे काय, काम काय आहे सांगा, तर ही कॉईल सर्किटमधला करंट स्लोली जो इन्क्रीज होतोय त्याला इन्क्रीजही होऊ देत नाही आणि डिक्रीजही होऊ देत. आता होतच नाही असं आहे का, होतोय, पण आधीचं जेवढं स्पीड होतं, म्हणजे आधी सपोज 1 मायक्रोसेकंडमध्ये करंट इन्क्रीज होत असेल, I0 व्हॅल्यूला जात असेल, तर कॉईलमुळं जर कॉईल जर सर्किटमध्ये असेल तर तो 10 मायक्रोसेकंडला जात असेल. म्हणजे ह्या करंटला इन्क्रीज होण्याला काय केलं, अपोज केलं. आणि तसं सेम डिक्रीज, स्विच ऑफ केलं की सडनली सगळं ऑफ होण्याच्या ऐवजी कॉईल स्वतःचा करंट त्यामध्ये ॲड करते आणि तो करंट लगेच झिरो होण्याच्या ऐवजी स्लोली झिरो होतो, फास्टमध्ये झिरो होत नाही. लक्षात आलं. म्हणजेच ह्या कॉईलमध्ये दोन्ही प्रोसेसमध्ये ह्या कॉईलमध्ये काय इंड्यूस झाला आहे, EMF इंड्यूस झाला आहे किंवा करंट इंड्यूस झाला आहे. म्हणून आपण याला म्हटलं ह्या कॉईलमध्ये हा जो करंट इंड्यूस होतोय वी कॉल दिस इंडक्शन ॲज सेल्फ इंडक्शन. काय म्हटलं याला, सेल्फ इंडक्शन. थेरी लक्षात आली, कन्सेप्ट कळाली, फॉर्म्युले लगेच लक्षात येतील. पटकन याचे फॉर्म्युले तयार करूया. यामध्ये आपल्याला एक नवीन कन्सेप्ट मिळणार आहे. आता एक फॉर्म्युला, त्याचं मिनिंग, एक नवीन कॉम्पोनंटही मिळणार आहे आपल्याला. कॉम्पोनंट म्हणजे जसं रेजिस्टर आहे, कपॅसिटर आहे, तसं आता इंडक्टर असा एक कॉम्पोनंट, इंडक्शन कॉईल ज्याला म्हणतो आपण, तो कॉम्पोनंट आपण इथं घेणार आहे. जो AC सर्किटमध्ये एक खूप इम्पॉर्टंट कॉम्पोनंट, जसं DC सर्किटमध्ये आपण सगळीकडे रजिस्टर कनेक्ट केलेले आहेत, सेम तसंच आता AC सर्किटमध्ये तुम्हाला इंडक्टर दिसतील, ज्याचा रोल खूप इम्पॉर्टंट रोल असणार आहे. नाव आता फॉर्म्युले तयार करायचे म्हणजे काय करणार आहे आपण. सपोज
द मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू दी कॉईल, याचा फॉर्म्युला आता मी डिराईव्ह केला होता, आठवत आहे? म्यू नॉट एन आय, दिस इज बी इंटू एरिया ए. आता यामध्ये फ्लक्स जो आहे या कॉईलमधून पास होणारा, दिस मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू कॉईल इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी करंट पासिंग थ्रू दॅट कॉईल. कॉईलमधून जाणारा फ्लक्स जो आहे तो कम्प्लिटली डिपेंड फक्त कोणावरती आहे? कॉईलमधून पास होणाऱ्या करंटवरती डिपेंड आहे. सो वी कॅन टेक ए कॉन्स्टंट व्हॅल्यू फाय इक्वल टू एल आय. ओके, याला मी इरेज करतो. आपल्याला फक्त प्रपोर्शनॅलिटी घ्यायची होती, हा काय यातला फॉर्म्युला नाही आहे. ओके, नाव फ्लक्स पासिंग थ्रू कॉईल इज डिरेक्टली डिपेंड्स ऑन दी करंट पासिंग थ्रू दॅट कॉईल. नाव दी फ्लक्स फाय इक्वल टू एल आय. मी एक कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी यूज केला एल. फेअर दिस कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी एल इज नोन ॲज कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन. काय म्हणायचं याला? कोएफिशियंट. या एलला, या कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटीला आपण म्हणणार आहे कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन, ज्याला दुसरं नाव आहे सेल्फ इंडक्टन्स. सेल्फ इंडक्शन किंवा काय म्हणायचं याला? सेल्फ इंडक्टन्स म्हणायचं. म्हणजे हा सेल्फ इंडक्टन्स टर्म झाली एल. आणि मग या एलसाठीच आपल्याला फॉर्म्युला, जर एल कॅल्क्युलेट करायचा असेल तर एल कॅन बी ऑब्टेन्ड बाय युजिंग दिस फॉर्म्युला एल इक्वल टू फाय अपॉन आय. इफ दी कॉईल हॅज एन नंबर ऑफ टर्न्स, जसं ह्या सर्किटमध्ये जी कॉईल दिसते याचा एकच टर्न आहे का? नाही आहे. याचे एन नंबर ऑफ काय आहेत? टर्न्स आहेत. एन नंबर ऑफ टर्न्स असतील तर हाच फ्लक्सचा फॉर्म्युला आपण असा घेणार, फाय इक्वल टू एन एल आय. फेअर कॅपिटल एन स्टँड्स फॉर नंबर ऑफ टर्न्स ऑफ दी कॉईल. हे लक्षात ठेवा, एवढा चेंज. फाय इक्वल टू एन एल आय असाही घेऊ शकतो आपण फॉर्म्युला. कधी? जर कॉईलचे एन नंबर ऑफ टर्न्स असतील, सिंगल टर्न असेल तर सिम्पली एल आय लिहिणार आपण. हा चेंज झाला. सो दिस इज दी सेल्फ इंडक्टन्स एल. नाउ अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ, E इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. मायनस साईन आपण लेन्झ लॉवरून घेतो, निगेटिव्ह साईन असतं. अँड इफ वी थिंक अबाउट दी मॅग्निट्यूड ओनली, मॅग्निट्यूड फक्त घ्यायचे असेल तर निगेटिव्ह साईन घेत नाही आपण. आता या इक्वेशननुसार जर गेलो आपण, देन वी कॅन राईट दिस ॲज E इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. फायची व्हॅल्यू तर एल आय होती इथं. सो वी कॅन राईट दिस ॲज डी बाय डी टी इंटू एल आय. एल कॉन्स्टंट आहे, मग एलला मी ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं. So this can be written as minus L into di by dt. Minus L into काय आलं? di by dt. or in terms of magnitude. हे असं तुम्हाला बुकमध्ये लिहिलेलं दिसेल इथं, कारण फक्त आपण मॅग्निट्यूड कन्सिडर करतो. निगेटिव्ह साईन शक्यतो घेत नाही, कारण करंटचे डायरेक्शन सांगणं लेन्झ लॉवरून, त्यासाठी निगेटिव्ह साईन. सो E इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF. त्या कॉईलमध्ये इंड्यूस झालेल्या EMFची जी मॅग्निट्यूड असते ती आपण कॅल्क्युलेट करणार L इंटू डी आय बाय डी टी या फॉर्म्युलाचा यूज करून. मग इथं हा तर फॉर्म्युला झालाच. एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे इंड्युस्ड EMFसाठी कॉईलच्या. सो वी कॅन राईट दी फॉर्म्युला फॉर सेल्फ इंडक्टन्स एल. अँड एल कॅन बी ऑब्टेन्ड बाय युजिंग फॉर्म्युला E डिवायडेड बाय डी आय बाय डी टी. मी याला डी टीला वरती नेत नाही आहे का? तर डी आय बाय डी टी ही एक टर्म आहे. याचं मिनिंग काय? इट इज दी रेट ऑफ चेंज ऑफ करंट पासिंग थ्रू दॅट कॉईल. डी आय बाय डी टीचं मिनिंग काय झालं? रेट ऑफ चेंज ऑफ करंट. म्हणून याला मी असंच कंबाईंड यूज करतो. सो दिस इज दी फॉर्म्युला यूज्ड टू कॅल्क्युलेट सेल्फ इंडक्टन्स एल. एल कॅल्क्युलेट करायचं असेल तर हा फॉर्म्युला आपण यूज करणार. आता एल हा काय झाला? तर एलला आपण म्हणणार आहे या कॉईलचा सेल्फ इंडक्टन्स. कॉईलचा काय झाला? तो सेल्फ इंडक्टन्स. मग सेल्फ असेल किंवा पुढं आपण शिकणार आहे तो म्युच्युअल, त्यामध्ये मग याला सिम्पली एलला आपण म्हणणार आहे इंडक्टन्स. सो हिअर एल स्टँड्स फॉर इंडक्टन्स ऑफ कॉईल. हा काय झाला? कॉईलचा इंडक्टन्स झाला. जसं रजिस्टरला काय असतो? रेजिस्टन्स असतो. कपॅसिटरला काय? कपॅसिटन्स. सिमिलरली या कॉईलला, याला इंडक्शन कॉईल म्हणणार आपण. या कॉईलला काय म्हणणार आहे आपण? इंडक्शन कॉईल और इंडक्टर. इंडक्शन कॉईल किंवा काय म्हणा त्याला? इंडक्टर. सिम्पली इंडक्टर म्हणा किंवा इंडक्शन कॉईल म्हणा. जसं रेजिस्टर, कपॅसिटर, तसं आता ह्या कॉईलला काय म्हणायचं? इंडक्टर. कॉईलचं काम कळालं?
करंटच्या इन्क्रीज होण्याला अपोज करणं, करंटच्या डिक्रीज होण्याला परत अपोज करणं, म्हणजे करंटला डिक्रीजही न होऊ देणं आणि इन्क्रीजही न होऊ देणं, हे काम ह्या कॉईलचं असतं. अशा ह्या कॉईलला सिम्पली आपण काय म्हणणार आहे, इंडक्टर. आणि ह्या इंडक्टरला काय असतो, इंडक्टन्स असतो. जसं रेजिस्टरला रेजिस्टन्स, तसं ह्या इंडक्टरला काय, इंडक्टन्स, ज्याला सिम्बॉल काय घ्यायचं, यल. आता हे लक्षात राहते, कॉईल म्हटलं की लक्षात ठेवा कॉईलला काय असतो, इंडक्टन्स असतो. मग आता इंडक्टन्सचं सिम्बॉल काय, यल, आणि मग त्याचा हा फॉर्म्युला. मग या कॉईलचा सेल्फ इंडक्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायला विचारला आहे. देन हाऊ कॅन यू कॅल्क्युलेट दिस सेल्फ इंडक्टन्स, बाय युझिंग दिस फॉर्म्युला. ई स्टँड्स फॉर इंड्युस्ड EMF. हा EMF नाही लक्षात ठेवा. हा ई म्हणजे कसला, कॉईलमध्ये इंड्युस्ड जो EMF आहे, बॅक EMF ज्याला म्हणतोय आपण, तो इंड्युस्ड EMF ई डिवाइड बाय रेट ऑफ चेंज ऑफ करंट. di/dtचं मिनिंग काय, रेट ऑफ चेंज ऑफ करंट. याला म्हणणार आपण सेल्फ इंडक्टन्स. काय झाला हा, सेल्फ इंडक्टन्स. आता सेल्फ इंडक्टन्स याच्यावरून कॅल्क्युलेट करू शकताय तुम्ही. याचा युनिट घ्यायचा असेल तर काय घेऊ शकताय, ई म्हणजे का, EMF. EMFचं युनिट डिराइव्ड घ्यायचं असेल तर व्होल्ट. EMFचं युनिट काय असणार आहे, व्होल्ट. आणि di/dt, आता di/dtचं मिनिंग काय झालं, di मीन्स ॲम्पियर झाला, चेंज इन करंट, आणि dt टाईम झाला, हे वरती जाईल. सो दिस विल बी, याला असं लिहूया आपण, व्होल्ट सेकंड पर ॲम्पियर. हे काय झालं, याचं युनिट झालं. याच्यावरून तुम्ही डायमेन्शन्स तयार करू शकता. याची डायमेन्शन कशी तयार करणार, EMFची डायमेन्शन म्हणजे व्होल्टेजचे डायमेन्शन वर्क डन पर युनिट चार्ज असतात. फॉर्म्युला आठवतोय फीचा, पोटेन्शियल डिफरन्स फी, किंवा ज्याला आपण EMF म्हटलं होतं. हा फॉर्म्युला वर्क डन पर युनिट चार्ज. मग वर्क डनची डायमेन्शन, चार्जची डायमेन्शन ही झाली कुणाची, EMFची. आता ह्या EMFची डायमेन्शन झाली, di म्हणजे करंट झाला, dt म्हणजे टाईम झाला. ही डायमेन्शन यूज करा, तुम्हाला सेल्फ इंडक्टन्सची डायमेन्शनही मिळतील. पण हे युनिट आपण यूज करणार नाही, हे मी तुम्हाला डायमेन्शनसाठी सांगितलं. वी आर गोइंग टू यूज ए युनिट फॉर दिस सेल्फ इंडक्टन्स विच इज SI युनिट जे असणार आहे याचं. दिस SI युनिट यूज्ड इज हेनरी, HENRY. हेनरी इज द युनिट ऑफ इंडक्टन्स. एखाद्या इंडक्टरचा इंडक्टन्स कशामध्ये मेजर करायचा, हेनरीमध्ये. याचं सिम्बॉल कॅपिटल H. इंडक्टन्स मेजर करण्यासाठी सिम्बॉल काय यूज करायचं, कॅपिटल H. सिम्पल सिम्बॉल आहे. लक्षात येते काय सांगितलं, या टाईपमध्ये या युनिटला यूज करा. मग यामध्ये मिली हेनरी असेल, मायक्रो हेनरी असेल, नॅनो हेनरी असेल. या टाईपमध्ये आपल्याला ही युनिट कन्वर्ट करता येतात, आपल्याला माहिती येते. लक्षात आलं, सिम्पल कन्सेप्ट आहे, ज्याला आपण म्हटलं आहे सेल्फ इंडक्शन. आणि त्यात आता नवीन पॅरामीटर काय मिळालं आपल्याला, एक नवीन कॉम्पोनंटच मिळाला आहे आपल्याला आता सर्किटमधला, ज्याला आपण म्हटलं आहे इंडक्टर. कॉम्पोनंटचं नाव काय इथल्या, इंडक्टर म्हटलं आहे आपण याला. सो दिस विल बी दी इंड्युस्ड सेल्फ इंडक्टन्स ऑर इंड्युस्ड EMF. आता या प्रोसेसमध्ये टेक्स्टबुकमध्ये आणखी एक पार्ट दिलेला आहे आपल्याला, आणि जो आपण नंतर यूज करणार आहोतच, डिराईव्ह करणार आहोत. पण सिम्पली सांगतो मी इथं की ॲक्च्युली तो कसा आपल्याला इथं मिळतोय. सिम्पल कन्सेप्ट आहे एक. आता यात करंट ज्यावेळी हा इन्क्रीज होतोय 0 पासून मॅक्झिमम व्हॅल्यूपर्यंत, वेन करंट इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू मॅक्झिमम व्हॅल्यू, देन द इंड्युस्ड करंट अपोजेस दॅट चेंज. ह्या करंटच्या इन्क्रीज होण्याला, कॉईलमध्ये इंड्यूस झालेला करंट त्याला काय करतो, अपोज करतो. मग तो अपोज करत असेल तरीही हा करंट इन्क्रीज होणारच आहे आणि कॉन्स्टंटही होणार आहे. पण हा अपोज करतोय म्हणजे ह्या सेलला त्याच्या अगेन्स्ट वर्क डन करावं लागणार आहे. आणि ते वर्क डन जे आहे, ते वर्क डन जर कॅल्क्युलेट करायचं असेल आपल्याला, सडनली काय तो 0 टू I0 प्रोसेस ही कंटिन्युअस इन्क्रीज होत असल्यामुळं आपल्याला इथं काय करावं लागेल, तर स्मॉल वर्क डन घेऊ शकतोय आपण. आता वर्क डन कसं घेणार आपण, पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, पॉवर विल बी वर्क डन पर युनिट टाईम. या कन्सेप्टमध्ये स्मॉल वर्क डन DW कॅन बी रिटन ॲज DW इक्वल टू पॉवर इंटू टाईम. आता इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, करंट इंटू व्होल्टेज. आता या टॉपिकमध्ये आपण घेऊया करंट इंटू EMF. मग इथं DW इक्वल टू काय आलं, करंट I. स्मॉल वर्क डन DW कॅन बी ऑब्टेन्ड बाय युझिंग फॉर्म्युला पॉवर इंटू टाईम. मग पॉवरचा फॉर्म्युला काय घेऊ शकतोय आपण, करंट इंटू EMF इंटू, आणि मग स्मॉल टाईम इंटरवलमध्ये DTमध्ये असलेलं हे काय झालं, वर्क डन DW विदिन स्मॉल टाईम इंटरवल. सो वी कॅन यूज हिअर द व्हॅल्यू ऑफ EMF, इंड्युस्ड EMF इक्वल टू L इंटू di/dt. मग L इंटू di/dt जर व्हॅल्यू यूज केली, सो वी कॅन राईट दिस ॲज L इंटू di/dt
into dt, dt gets cancelled and dw will becomes here, dt cancel काय राहील बघा, I L into di. So this is the small work done and if we want to calculate the total work done म्हणजे कोणतं, करंटला 0 पासून I0 पर्यंत इन्क्रीज करण्यासाठी केलेलं वर्क डन, W विदिन लिमिट 0 to I0. करंट इथं काय झाला, व्हेरिएबल पॅरामीटर झाला, कुठून 0 पासून I0 पर्यंत. सो लिमिट घेतलं मी आणि मग I L di, L कॉन्स्टंट आहे, सो लिमिट 0 to I0 I into di. आता आयचं इंटिग्रेशन काय येईल, I²/2. सो W विल बी इक्वल टू, आपल्याला घ्यायचं आहे काय इथं आता, इंटिग्रेशन कोणाचं मिळेल, आयचं इंटिग्रेशन काय येईल, तर आयचं इंटिग्रेशन असेल इथं L इंटू I²/2 विदिन लिमिट 0 to I0. हे 0 लिमिट आहे म्हणजे I0 डिरेक्टली यूज करू शकतो. सो दिस विल बी I इक्वल टू L I0² आणि मग याला आपण असंही लिहू शकतोय. सो W विल बी रिटन ॲज हाफ L I0². दिस इज दी वर्क डन टू इन इन्क्रीजिंग दी करंट और दी ग्रोथ ऑफ करंट इन दी सर्किट. आणि मग हे वर्क डन कुठं गेलं, दिस वर्क डन इज स्टोअर्ड ॲज अ एनर्जी इन दी सर्किट. मग आपण याच वर्क डनला सर्किटची एनर्जी ऑफ दी सर्किट, एनर्जी ऑफ दी सर्किट, आता सर्किटमध्ये कोण आहे तर फक्त इंडक्टरच आहे. मग या इंडक्टरमध्ये स्टोअर असलेली एनर्जी म्हणू शकतोय आपण. कशाच्या फॉर्ममध्ये असते तर या इंडक्टरमध्ये जी मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस झालेली असते त्या मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्ममध्ये ही एनर्जी स्टोअर होते. एक इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे, पुढं आपल्याला यूज करायचं आहे. इंडक्टरमध्ये स्टोअर असलेली जी एनर्जी असते, इंडक्टरची एनर्जी ही त्याच्या मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्ममध्ये स्टोअर असते अँड दॅट एनर्जी ऑफ दी सर्किट will be obtained by using formula E equal to half L I0². हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एनर्जी स्टोअर्ड इन इंडक्टर, इंडक्टरमध्ये स्टोअर असलेली एनर्जी कॅल्क्युलेट करायला विचारली तर फॉर्म्युला काय घ्यायचा, हाफ L I0², वेअर I0 इज दी कॉन्स्टंट करंट पासिंग थ्रू दॅट इंडक्टर अँड L स्टँड्स फॉर द इंडक्टन्स ऑफ दॅट इंडक्टर. त्या इंडक्शन कॉइलचा L काय झाला, इंडक्टन्स झाला इथं. आणि मग तुम्ही यामध्ये जर सपोज I0 करंट, हा करंट जर मी कन्सिडर केला युनिट करंट कन्सिडर केला तर मग याची व्हॅल्यू 1 येईल. आणि मग याला जर आपण कन्वर्ट केलं L इक्वल टू 2W असं येतं आणि Lचा फॉर्म्युला असाही लिहू शकतोय आपण, इंडक्टन्स इक्वल टू 2W. कधी जर युनिट करंट, डेफिनेशन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये इंडक्टन्सच्या तयार केलेल्या आहे, तुम्हाला ज्या मी नोट्समध्ये देणार आहे. डेफिनेशन सिम्पल आहे, त्या लक्षात येतील तुमच्या. मग हा पार्ट कशात लक्षात ठेवायचा, एनर्जीसाठी, एनर्जी किंवा वर्क डन इन दी ग्रोथ ऑफ करंट. म्हणजे इथं ही जी एनर्जी असते इंडक्टरची, हा एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला दिसेलही पुढं की आपण भरपूर ठिकाणी यूज करणार आहोत. ओके, तर हा झाला आपला सेल्फ इंडक्शन पार्ट. सेल्फ इंडक्शनमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेल्फ इंडक्शन वेगवेगळ्या कंपोनंटसाठी. सेल्फ इंडक्शन ऑफ सॉलिनॉइड, जसं हा सॉलिनॉइड आहे, सेल्फ इंडक्शन वेगवेगळ्या कंपोनंटमध्ये कसा कॅल्क्युलेट करायचा आणि मग याच्यावरती डिपेंड न्यूमरिकल्स, हा सगळा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत.